जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीचं या ठिकाणी बघा काही जिल्हा परिषदमध्ये सध्या समुपदेशन होऊन नियुक्त्या देखील मिळालेल्या आहे आणि काही जिल्हा परिषदमध्ये फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे आणि समुपदेशनासाठी बघा पत्र इश्यू करण्यात आलेले होते। तसंच बघा महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद रत्नागिरी आहे, तर रत्नागिरीमध्ये जे समुपदेशन होणार होतं उद्याच्या दिवसाला आणि परवाच्या दिवसाला म्हणजे 19 तारीख आणि 20 तारखेला, तर ते जे समुपदेशन होणार होतं तर त्या संदर्भात बघा महत्त्वाची आजचं जे काही महत्त्वाचं पत्र आलं आहे, तर त्या पत्रामध्ये उद्याचं समुपदेशन आणि परवाचं समुपदेशन बघा त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाची आजची अपडेट, आजचं पत्र आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघा जे महत्त्वाचं कारण आहे समुपदेशन स्थगिती संदर्भात, तर ते देखील ह्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे। तर ते बघूया। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता महत्त्वाचं हे जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात हे पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे। तर हे पत्र आजच्या दिवसाचं आहे 18/3/2024चं। तर ह्या ठिकाणी बघा सर्व शिक्षण सेवकांना सध्या पत्र इश्यू करण्यात आलं आहे। जो महत्त्वाचा विषय शिक्षण सेवक नियुक्तीबाबत ह्या ठिकाणी विषय देण्यात आला आहे। तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की जे काही महत्त्वाचं सध्या समुपदेशन म्हणजे ज्यांचं पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षण सेवकाचं समुपदेशन प्रक्रिया ही 19/3/2024 आणि 20/3/2024ला म्हणजे उद्या आणि परवाच्या दिवसाला या ठिकाणी बघा होणार होती। तर ह्या ठिकाणी बघा तरी आचारसंहितामध्ये जे काही महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक दिनांक 7/1/2007 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते। सदर परिपत्रकामध्ये जो काही मुद्दा क्रमांक आहे 7व्या नंबरचा कंसामध्ये 9 मध्ये काय म्हणण्यात आलं आहे की जे काही आयोगाच्या पूर्व सूचनेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा बघा पदोन्नत्या या ठिकाणी करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे। या कालावधीत जे काही उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 पत्रान्वये निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता बघा परवानगीची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। सदर परवानगी अद्याप प्राप्त नाही। सदर परवानगी या ठिकाणी कार्यालयात प्राप्त होता समुपदेशन प्रक्रियेबाबत आपणास कळवण्यात येईल। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशन होतं उद्याच्या दिवसाला म्हणजे 19/3/2024 आणि 20/3/2024 रोजीचं जे समुपदेशन होतं तर ते ह्या ठिकाणी बघा स्थगिती करण्यात आलं आहे। तर का स्थगिती करण्यात आलं आहे, जे काही आचारसंहितेचे प्रसिद्धीपत्रक आहे 2007चं, तर त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 7मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की जे काही पूर्व मान्यतेशिवाय ह्या ठिकाणी बघा जे काही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासनाने किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नती ह्या ठिकाणी बघा करता येत नाही असं नमूद आहे। आणि ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं आपल्यासाठी एक गोष्ट आहे जी आहे का ह्या ठिकाणी बघा उपरोक्त जे काही कार्यालयीन जे संदर्भ क्रमांक 3 पत्रान्वये महत्त्वाचं बघा निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगी देखील या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी महत्त्वाचं समुपदेशन होण्यासंदर्भात महत्त्वाची ही एक गोष्ट असणार आहे जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात। तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगी संदर्भात बघा पत्र देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे। पण त्या पत्राचं या ठिकाणी बघा परवानगी जी आहे ती अद्याप या ठिकाणी जी काही प्राप्त सध्या नाही। सदर परवानगी जेव्हा कार्यालयास प्राप्त होईल तेव्हा बघा समुपदेशन प्रक्रिया आपणास या ठिकाणी ज्या दिवसाला होईल तर त्या दिवसाचं तुम्हाला परत नोटिफिकेशन देऊन कळवण्यात येणार आहे, ज्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये झालं आहे। तर ह्या ठिकाणी बघा जे काही 19 आणि 20 तारखेला जे महत्त्वाचं समुपदेशन होणार होतं तर ते ह्या ठिकाणी बघा स्थगिती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि समुपदेशनाची जी काय पुढील जी तारीख असणार आहे तर ती तारीख बघा तुम्हाला कळवण्यात येणार आहे असं महत्त्वाचे जे शिक्षण अधिकारी आहे जिल्हा परिषद रत्नागिरी, तर त्यांचं हे महत्त्वाचं पत्र लेटेस्ट पत्र आहे आजच्या दिवसाचं, तर ते या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा आपल्यासाठी गुड न्यूज पण आहे आणि बॅड न्यूज पण आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही बॅड न्यूज म्हणता येईल तर ते समुपदेशन या ठिकाणी 19 आणि 20 तारखेला जे होतं तर ते ह्या ठिकाणी स्थगिती झालं आहे। आणि गुड न्यूज काय म्हणता येईल तर जे समुपदेशन सध्या स्थगिती झालेलं आहे तर त्या समुपदेशनासाठी महत्त्वाचं जो काही ह्या ठिकाणी बघा संदर्भ क्रमांक 3 जो आहे पत्रान्वये निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरता परवानगीची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। तर ही जर मागणी ह्या ठिकाणी बघा जी काही महत्त्वाचं त्या ठिकाणी यस और नो संदर्भात जे महत्त्वाचं जर उत्तर येईल तर ह्या ठिकाणी बघा मागणी तर केलेली आहे, पण ह्या ठिकाणी जर समुपदेशना प्रक्रियेसाठी जर त्यांच्याकडनं होकार आला तर जी पुढील जी कार्यवाही आहे समुपदेशनाची तर त्या ह्या ठिकाणी बघा होईल आणि त्या संदर्भात समुपदेशनाची पुढील जे काही डेट असेल शेड्यूल असेल तो तुम्हाला पत्राद्वारे बघा या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येईल। तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। तसंच बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या समुपदेशन संदर्भात जे महत्त्वाचे पत्र इश्यू करण्यात आले होते तर त्यांचं देखील ह्याच कारणामुळे बघा महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे अपडेट जे समुपदेशन आहे तर ते एकंदरीत अशाच पद्धतीने या ठिकाणी पुढे देखील होणार आहे। तर अतिशय या ठिकाणी बघा महत्त्व
अपडेट होती। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या द गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा, वेळोवेळी भेट देत राहा। तसं बघा, हे महत्त्वाचे जे काही पत्र आहे, लेटेस्ट पत्र, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर हे व्हिडिओच्या जे काही डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे द गुरुजी नावाने, तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल। तर आशा करूया तुम्हाला माहिती समजली असेल। तर नेक्स्ट जी महत्त्वाची अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटूया पुढे महत्त्वाच्या अपडेटसाठी। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।